नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक ट्विस्ट बघायला मिळणार आहे. अद्वैत आता सरोजच्या विरोधात उभा राहणार आहे आणि सरोजबद्दल अद्वैतला असं एक काळं सत्य समजणार आहे की ज्यामुळे अद्वैतने हा एवढा मोठा निर्णय घेतलेला असतो. आता ते नक्की सत्य काय आहे हे बघण्यासाठी तुम्हाला हा ट्विस्ट शेवटपर्यंत बघावा लागेल. तर मित्रांनो, होतं असं की सरोजला आता कलाचा जरा जास्तच राग यायला लागतो, कारण सरोजच्या समोरच अद्वैत तिच्या जवळ जात असतो. खरं तर आबांच्या तब्येतीसाठी आणि आबांना चांगलं वाटावं म्हणून अद्वैत कलाशी नीट वागत असतो, कलाशी नीट बोलत असतो, कलाची काळजी घेत असतो आणि कलाला त्याच्यावर डाऊट येऊ नये म्हणून अद्वैतचं एवढं सगळं चाललेलं असतं. अद्वैत तिच्याकडे खूप प्रेमाने ओढला जात असतो, परंतु सरोजला मात्र या गोष्टींचा वेगळाच गैरसमज होतो. सरोजला असं वाटत असतं की आता माझा मुलगा माझ्या ताब्यातून सुटत चाललाय आणि त्यातल्या त्यात रोहिणी मात्र आगीत तेल ओतण्याचं काम करत असते. रोहिणी प्रत्येक वेळी सरोजला दाखवून देत असते की बघ सरोज वहिनी, आता तर तुझं काहीच चालू शकत नाही. हे बघ, आता कलाने या घरावरती पूर्ण ताबा मिळवलाय. ज्याप्रमाणे तू या घरामध्ये सून बनून आली होतीस तेव्हा कसा तू घराचा ताबा घेतला होतास, आबा सगळं काही तुझं ऐकायचे, तसंच आता आबा सगळं काही कलाचं ऐकायला लागले. एवढंच काय, तर कला आपल्या बिझनेसमध्ये घुसली आहे. जशी तू बिझनेसमध्ये आहेस, तू जसं आपल्या पेढीचा अकाउंट सेक्शन हँडल करते त्याचप्रमाणे कला अत्यंत इम्पॉर्टंट डिझायनिंगचा सेक्शन हँडल करते. आजकाल सगळ्या जबाबदाऱ्या कलावर यायला लागलाय. जर कलाने नीट डिझाईन दिले नाही तर चांदेकरांची पेढी चालणार नाही, असा काहीतरी विषय होऊन बसलाय. घरात सुद्धा प्रत्येकाच्या तोंडात फक्त आणि फक्त कला कला आणि कलाच असते. बरं, कला कुठेच कमी पडत नाही. कला घरकामही व्यवस्थित करते. तू तिला सांगितलं की ऑफिसची जबाबदारी आणि घराची जबाबदारी दोन्ही जबाबदारी तुला नीट घ्यायची आहे, ती सुद्धा कला अगदी व्यवस्थित पार पाडतीये. ऑफिसमध्येही ती व्यवस्थित काम करतीये, घरीही व्यवस्थित काम करतीये. कधी कोणाचं मनही दुखवत नाही, सगळ्यांशी प्रेमाने वागते. घरातले सगळेजण तिच्या साईडने गेलेत आणि आता आपण काय करायचं? आणि तुला सांगू का सरोज वहिनी, कला कशी आहे ना, ह्या खरे वहिनी कशा आहेत ना, ह्या फक्त आपल्या दोघींना माहिती आहे. बाकी कोणीच ही गोष्ट समजून नाही घेणार. एकीकडे माझी सून अशी आणि एकीकडे तुझी सून अशी. बरं, माझी सून जाऊ दे, मी काहीतरी सांगितलं तर निदान ऐकून तरी घेते, पण तुझी सून तर तुझं काहीच ऐकत नाही व ती तर वरून तुलाच शिकवते. सरोज वहिनी, बघ बाबा, तुझं पुढचं फ्युचर खूप जास्त खराब आहे, कारण तुला अशी सून भेटली आहे ना की ती तुझं काही ऐकूनच घेत नाही. सरोज वहिनी, पुढच्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुझं आयुष्य तर खूप खराब असणार आहे बाबा, तुझं भविष्य तर खूप खराब असणार आहे. म्हणजे बघ ना, शेवटी प्रदीप दादा पण घरामध्ये राहत नाही आणि तोही बाहेरच असतो. नवऱ्याचंही प्रेम तुझ्या वाट्याला येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलाचंही येत नाहीये. मुलगा सुद्धा आता त्याच्या बायकोकडे जास्त ओढावला जातोय आणि त्याचं तुझ्याकडे लक्ष नाहीये. आबांचं आता वय झाल्यामुळे आबा प्रत्येक गोष्टीत लक्ष नाही घालू शकत. म्हणजे बघ, आता पुन्हा एकदा तू एकटी पडली. एवढंच काय, तर त्या कलाने आबांना सुद्धा तुझ्यापासून हिरावून घेतलंय. आबा सुद्धा आता तुला बोलायला लागले. जे आबा घरामध्ये फक्त तुझं ऐकायचे, आज तेच आबा कलाचं ऐकायला लागले. बघ, त्या कलाने अशी काय पॉवर केली आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी फिरल्यात. आणि तुला माहितीये का सरोज वहिनी, या सगळ्या गोष्टीला ना फक्त आणि फक्त तुझा चांगुलपणा नडलाय. तू ना प्रत्येक वेळी चांगलं वागतेस. ती कला एवढी शेफारून गेली आहे ना, त्याचं कारण सुद्धा तूच आहे. तू प्रत्येक वेळी तिच्याशी चांगलं वागते, प्रत्येक वेळी तू तुझी माणुसकीमध्ये आणते आणि म्हणूनच ती कला जास्त शेफारत चालली आहे आणि अद्वैतला सुद्धा ती तुझ्यापासून दूर घेऊन चालली आहे. बघ, जर तुझ्या म्हातारपणामध्ये जर अद्वैत तुझ्या सोबत नसेल तर कसं होईल? तू एकटीने सगळं आयुष्य काढणार आहेस का? प्रदीप दादा तर तसाही घरी येत नाही, प्रदीप दादाचं तसंही तुझ्यावर लक्ष नाही आणि बघ आता अद्वैतही तुझ्यावर लक्ष देत नाही आणि आबांना तर ऑलरेडी कलाने दूर केलंय. सरोज वहिनी, खरंच खूप अवघड आहे बरं का तुझं पुढचं आयुष्य. असं काय काय रोहिणीने सरोजला भरून दिलेलं असतं, त्यामुळे सरोजला खूपच राग आलेला असतो. सरोजला आता कलाचा खूप राग येत असतो की कलाने मला आबांपासूनही लांब केलं, सोबतच मला अद्वैतपासूनही लांब करतीये. सरोजचं डोकं आता फिरलेलं असतं आणि सरोजचा कलावरचा राग आता जास्तच वाढलेला असतो.
दुसरीकडे अद्वैत आणि कलाचं तर खूप छान चालू असतं. अद्वैत कलाची काळजी घेत असतो. बरं, एकट्यामध्ये तो कलाची इतकी काळजी घेत नसतो, परंतु सगळ्यांसमोर मात्र घेत असतो. सगळ्यांसमोर सगळ्यांना हेच दाखवत असतो की आम्ही किती चांगले कपल आहोत आणि कलाचं आणि माझं किती पटतंय, मी कलाची किती काळजी घेतोय आणि कलाचा मी बायको म्हणून स्वीकार केलाय, असं अद्वैत वागत असतो. बरं, देवी आई समोर अद्वैतने शपथ घेतलेली असते की तो सरोजला याबद्दल काहीही सांगणार नाही किंवा घरातल्या व्यक्तीला कोणालाही काही सांगणार नाही. त्याचं आणि देवी आईचं हे सिक्रेट असतं आणि ही गोष्ट त्याने आबांसाठीच केलेली असते. अद्वैत कलाचे खूप लाड करायला लागलेला असतो. तर कलाला असं वाटतं की अद्वैत चेंज झालाय, म्हणजे अद्वैतने त्याचा उर्मटपणा आता सोडून दिलाय आणि अद्वैत आता माणूस म्हणून विचार करायला लागलाय. तिला माहीत असतं की अद्वैत काय माझ्या प्रेमात वगैरे नाहीये, परंतु अद्वैतमध्ये माणुसकी आली आहे ही गोष्ट तिला फार इम्पॉर्टंट असते आणि याच गोष्टीचं तिला अद्वैतबद्दल खूप कौतुक वाटत असतं. अद्वैतलाही ती हळूहळू जाणून घेत असते. तर अद्वैत सुद्धा कलाला हळूहळू जाणून घेत असतो, कारण त्यांची भांडणं आता थोडी कमी झालेली असतात. कारण अद्वैतच कलाशी इतकं चांगलं वागत असतं की ऑब्व्हियसली कलासुद्धा अद्वैतसोबत चांगलंच वागत असते आणि मग कलाची एक बाजू अद्वैतला दिसत असते. कला किती चांगली आहे, कला किती समजूतदार आहे आणि प्रत्येक वेळी ही किती सहन करते, किती काही गोष्टी हिच्या मनात असतात, या सगळ्या गोष्टी आता अद्वैतला हळूहळू समजायला लागलेल्या असतात. कारण कला आता अद्वैतशी भांडतच नसते आणि त्यांच्या दोघांचा अतिशय छान बॉन्ड तयार होत असतो. अद्वैतला सुद्धा कला अतिशय चांगली ओळखू लागलेली असते. अद्वैत खूप चांगला मुलगा आहे. ज्याप्रमाणे अद्वैत भांडतो त्याप्रमाणे अद्वैतला एक चांगलं मनही आहे. तो किती दुसऱ्याचा विचार करतो या गोष्टी कलाला शो होत असतात आणि अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांना आता जाणून घ्यायला लागलेले असतात. अद्वैतला हेही समजत असतं की आपण बहुतेक वेळा कलाला ज्या गोष्टीवरून रागवतो त्या गोष्टीमध्ये कलाची खरं तर चूकही नसते, म्हणजे त्यात तिचा तसा काही हेतूही नसतो. परंतु मी मूर्ख आहे की मी प्रत्येक वेळी तिला मात्र कारण विचारतच नाही. प्रत्येक गोष्टीचं कारण तर मी तिला विचारत नाही, परंतु भांडायला मात्र सुरुवात करतो आणि मग त्याने ठरवलेलं असतं की इथून पुढे कलाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय तो तिच्याशी कधीही भांडणार नाही. अशा प्रकारे एक एक कलाचे गुण त्याला दिसायला लागलेले असतात. कला चांगली आहे हे त्याला समजलेलं असतं. कलाचा स्वभाव चांगला आहे, कलाचं आचरण चांगलं आहे, कलाचे विचार चांगले, हे हळूहळू अद्वैतला समजत असतं. कलाच्या बाबतीत सुद्धा सेम तसंच असतं. तीही अद्वैतला समजू लागलेली असते. दोघांचा बॉन्ड बिल्ड होत असतो आणि दोघांमध्ये एक मैत्रीचं नातं निर्माण होत असतं आणि तेच नातं नेमकं सरोजला खटकत असतं. तर एके दिवशी होतं असं की रूममध्येच कलाचा पाय हा टेबलला लागतो आणि त्यामुळे कलाचा पाय फार दुखायला लागलेला असतो. तिला धड चालताही येत नसतं. अद्वैतला ती गोष्ट समजलेली असते की कलाच्या पायाला जखम झाली आहे. त्यामुळे अद्वैत आता कलाला उचलून घेतो आणि बेडवर ठेवत असतो. नेमकं त्याच वेळी सरोज येते आणि सरोज हे दृश्य बघते. सरोज बघते की अद्वैतने कलाला उचलून घेतलंय, कारण कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांकडे बघत असतात, फार प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात. आता सरोजला या गोष्टीचं असं वाटतं की अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांच्या एवढे जवळ आले की अद्वैतने हक्काने कलाला उचलून घेतलंय. अद्वैतने कलाला उचलून घेतलेलं असतं आणि तो आता तिला बेडवर ठेवतो आणि बेडवर ठेवताना सुद्धा तो कलाकडे बघत असतो. या गोष्टीचं कम्प्लिटली चुकीचं मीन घेऊन सरोजने तिच्या डोक्यातल्या विचारांना अजून चालना दिलेली असते. ती विचार करू लागते की याचा अर्थ अद्वैत आणि कलामध्ये आता नवरा बायकोचे संबंध सुद्धा बनले, म्हणजे या कलाची मजल इतकी गेली आहे की तिने आता अद्वैतला पूर्णपणे तिच्या बाजूने करून घेतलंय. याचा अर्थ प्रत्येक वेळी आम्हाला सांगायची की माझं आणि अद्वैतचं असं काही नाहीये, प्रत्येक वेळी सांगायची की मी अद्वैतच्या जवळ जाणार नाही, परंतु आता हे सगळं काय चाललंय? तिने तर मला वचन दिलं होतं की ती अद्वैतच्या जवळ जाणार नाही, म्हणून अद्वैतवर कधी प्रेम नाही करणार. मग हे सगळं काय दिसतंय माझ्या डोळ्यासमोर? अद्वैत आणि कला तर एकमेकांच्या एवढ्या जवळ आहेत. याचा अर्थ ह्या मुलीने मला फसवलंय. ह्या मुलीने अद्वैतला संपूर्ण तिच्या बाजूने करून घेतलंय आणि अद्वैतने सुद्धा तिला बायको असल्याचे सगळे अधिकार दिलेत. आता मात्र डोक्यावरनं पाणी गेलंय असं सरोजला वाटायला लागतं. सरोज आता तिथून तशीच निघून जाते, कारण तिला पुढचं दृश्य बघवत नसतं. आता अद्वैत आणि कलामध्ये तसं तर काही झालेलं नसतं. अद्वैत ते फक्त कलाला बेडवर ठेवलेलं असतं आणि मग त्यानंतर तो तिला आराम करायला सांगतो.
परंतु सरोज मात्र तीच गोष्ट डोक्यात घेऊन असते. तिला असं वाटत असतं की नाही, अद्वैत आणि कलामध्ये सगळे नवरा बायकोचे संबंध आहेत आणि उगाचच हे आपल्याला वेडं बनवताय. अद्वैतही यामध्ये खेचला जातोय. अद्वैतला तरी काय माहिती, जर ती मुलगी त्याला फूस लावत असेल तर अद्वैत काय करणार आहे. अद्वैतही तिच्या मोहात बळी पडलाय. सरोज विचार करत असते की नाही, या मुलीचा मला बंदोबस्त तर करायलाच हवा. आणि मग सरोज आता एक मोठा प्लॅन तयार करते. जी गोष्ट दिसेल त्या गोष्टीला कलाला अपोज करायचं, जी गोष्ट येईल त्यामध्ये कलाला खाली दाखवायचं. या गोष्टीचा प्लॅन आता सरोजने केलेला असतो. आणि मग सरोज आता एक प्लॅन आखते. कला जेव्हा रोज रात्रीचं जेवण बनवत असते, सकाळचा नाश्ता बनवत असते, ही सरोज मुद्दाम सगळं झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून देईल, कशामध्ये मिरची टाकून देईल, असं काहीतरी जास्तीचं टाकून देत असते, जेणेकरून नाश्ता खराब होऊन जाईल, तो बेचव होईल, सोबतच जेवण सुद्धा खराब होईल, असा सरोजचा प्लॅन असतो. आता एकदा असं होतं की ताटावर सगळेजण बसलेले असतात आणि कलाने बनवलेल्या भाजीमध्ये मीठ जास्त पडलेलं असतं. आता ते ऑब्व्हियसली सरोजने टाकलेलं असतं. कोणीही जेवत नाही, कारण भाजी खूपच खारट झालेली असते. परंतु कलाला कोणी काही बोलत नाही, कारण चुकून झालं असेल असं म्हणून सगळेजण सोडून देतात. तर कला सगळ्यांना सांगत असते की नाही, परंतु मी तर मीठ अगदी व्यवस्थित घातलं होतं. परंतु आबा तिला म्हणतात की अगं सुनबाई, काही नाही, होतं असं कधी कधी. नंतर तीच गोष्ट दुसऱ्या दिवशी नाश्त्याला सुद्धा होते. नाश्त्याला सुद्धा पोह्यांमध्ये मीठ जास्त पडलेलं असतं. तेव्हा सुद्धा सर्वजण समजून घेतात की जाऊ दे, झालं असेल एकदा हिच्याकडनं. तेव्हा सुद्धा सर्वजण समजून घेतात की कदाचित कलाकडनं चुकून झालं असेल. तिसऱ्यांदा सुद्धा जेवणात तेच होतं की जेवणामध्ये मिरची जास्त पडते. म्हणजे प्रत्येक वेळी कलाच्या जेवणामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो. आणि तो प्रॉब्लेम कोण क्रिएट करत असतं तर सरोज. सरोज प्रत्येक वेळी कलाने बनवलेल्या जेवणाची टेस्ट बिघडवत असते. एकतर ते फारच तिखट करत असते, नाहीतर एकतर फारच खारट करत असते. खूप दिवस असं चालू असतं की कलाच्या हातून काही ना काहीतरी बिघडत असतं. आता ॲक्च्युली ते कलाच्या हातून बिघडत नसतं. कला तर अगदी व्यवस्थित डोळे झाकून सर्व पदार्थ करत असते. परंतु ही सरोज कुठल्या ना कुठल्या बहाण्याने किचनमध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करत असते. आता हे सगळं का होतंय, कसं होतंय हे कलालाही कळत नसतं. परंतु हद्द मात्र तेव्हा होते की जेव्हा चांदेकरांकडे गेस्ट आलेले असतात आणि नेमकं आबांनी सगळी स्वयंपाकाची जबाबदारी कलाकडे दिलेली असते. कला म्हणते की आबा तुम्ही काळजी करू नका, मी अगदी सगळा स्वयंपाक अगदी व्यवस्थित करेन. कला सगळा स्वयंपाक अगदी छान करते. तिने छान गोडाचा शिरा बनवलेला असतो. सगळे काही पदार्थ तिने बनवलेले असतात आणि नेमकं ते पदार्थ झाकून आता ती वरती चेंज करण्यासाठी गेलेली असते. त्याच वेळेमध्ये सरोज किचनमध्ये येते आणि कलाने बनवलेल्या शिऱ्यामध्ये जास्तच मीठ टाकून देते. त्यामुळे तो शिरा अगदी बेचव होतो आणि खारट लागतो. सर्व गेस्ट हे जेवायला बसलेले असतात. त्याच वेळी कला सगळ्यांना तो शिरा वाढते आणि बाकीचं जेवणही वाढते. बाकीचं जेवण तर सगळ्यांना ठीक लागत असतं. सर्वजण कलाचं कौतुक करत असतात की खरंच तू खूप छान जेवण बनवते वगैरे वगैरे. परंतु अजून सगळ्यांनी शिरा टेस्टच केलेला नसतो. जेव्हा सर्वांचं जेवण होतं तेव्हा सर्व गेस्ट आता शिरा टेस्ट करतात. आणि जेव्हा शिरा टेस्ट करतात तर प्रत्येक जण तो शिरा थुकून येतं, कारण तो इतका खारट असतो की तो तोंडातही धरवत नसतो. आणि त्यामुळे सगळ्यांची टेस्ट ही बिघडलेली असते. सगळे विचारतात की कला अगं हे काय बनवलेस तू, आणि ते किती खारट आहे, शिऱ्यामध्ये मीठ कोण टाकतं. गोष्ट ऐकून सर्वांनाही मोठा धक्का बसलेला असतो. प्रत्येक जण आता शिरा टेस्ट करतो तर प्रत्येकाच्या शिऱ्यामध्ये मीठ जास्तीचं असतं आणि त्यामुळे प्रत्येक जण आता कलाला बोलायला लागतं. आबा सुद्धा कलाला म्हणतात की अगं सुनबाई, इतर वेळेस तुझ्याकडनं एवढ्या चुका होत होत्या, मी तुला काही म्हटलो नाही, परंतु आज मात्र आपल्या घरी गेस्ट आले होते, तू त्यांची नीट काळजी घ्यायला पाहिजे होती, तुझ्याकडनं एवढी मोठी चूक नव्हती व्हायला पाहिजे. तर कला म्हणत असते की आबा, परंतु मी ही चूक केलीच नाही. तुम्हीच विचार करा की मी असं शिऱ्यामध्ये मीठ का टाकेल. तेव्हा सरोज म्हणते की तू टाकलं असेल मीठ साखर म्हणून, तुझा काही भरोसा नाहीये. आणि आज तुझ्यामुळे जे गेस्ट आपल्या घरून नाराज होऊन गेले ना, ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झाले. आतापर्यंत चांदेकरांच्या घरी कोणीही असं ताटावरून उठून गेलं नाही, परंतु तुझ्यामुळे मात्र गेस्ट ताटावरनं उठून गेले. तुझ्यामुळे मात्र पहिल्यांदा चांदेकरांच्या जेवणाला नाव ठेवण्यात आलंय आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय. सरोज आता कलाला बोलण्याचा एकही चान्स सोडत नसते. तर अद्वैतला सुद्धा पहिल्यांदा वाईट वाटतं. अद्वैतला असं वाटतं की ही कला का प्रत्येक वेळी असं करते. अद्वैत कलालाही बोलतो की खरे काय चाललंय तुझं प्रत्येक वेळ.
प्रत्येक वेळी तुझ्या जेवणामध्ये एकतर मीठ जास्त असतं, नाहीतर तिखट जास्त असते, मसाले जास्त असतात, काहीतरी जास्त असतं, नाहीतर काहीतरी कमी असतं. असं कसं करतेस तू? आणि तुला माहिती आहे ना की घरातले सर्वजण तुझ्याच हातचं जेवण खातात आणि तुला हेही माहिती आहे की तू जास्त मसाले ॲड केल्यानंतर आबांना या सगळ्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. मिठाने आबांना त्रास होऊ शकतो. ऑलरेडी आबांना बीपीचा त्रास आहे आणि तू जर जेवणामध्ये एवढं मीठ टाकतीयस तर आबांना या गोष्टीचा त्रास होणार नाही का? तुला आबांच्या तब्येतीची काळजी नाही आहे का? आता अद्वैत कलाला खूप काही बोलू लागतो, परंतु कला मान्य करत नसते की माझी चूकच नाही आहे. परंतु तरीसुद्धा आता अद्वैत कलाला बोलत असतो ते बघून सरोजला मात्र खूप मजा येत असते, कारण सरोजला जे हवं असतं ते झालेलं असतं. अद्वैत कलाला खूप बोललेला असतो. कलाच्या जेवणाला त्याने नाव ठेवलेलं असतं. सोबतच आबा सुद्धा आता कलावर थोडेसे नाराजच झालेले असतात. सगळेजण कलावर नाराज असतात, कारण कलामुळेच गेस्ट आपल्या घरातून निघून गेले, न जेवताच निघून गेले. त्यामुळे सगळेजण कलालाच पॉइंट आउट करत असतात. अद्वैत जेव्हा रूममध्ये निघून येतो तेव्हा कला त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते की अद्वैत, अरे मी खरंच त्या शिऱ्यामध्ये मीठ नाही टाकले. अरे तू तरी विचार कर ना, माझ्या हातून कधी असं झालंय का? प्रत्येक वेळी आबांना माझ्या हातचं जेवण खूप आवडतं, सगळ्यांना माझ्या हातचं जेवण आवडतं. मलाच कळत नाहीये की ह्या दिवसांमध्ये नक्की काय होतंय. गेल्या 4-5 दिवसापासून माझ्या हातून सारखं काही ना काहीतरी बिघडतंय. बरं, मी मीठ अगदी व्यवस्थित टाकते, साखर अगदी व्यवस्थित टाकते, तिखट अगदी व्यवस्थित टाकते, तरी सुद्धा असं का होतंय? माझ्याकडनं पहिल्यांदा ही चूक झाली म्हणून दुसऱ्यांदा मी अगदी नीट लक्ष देऊन सगळ्या गोष्टी व्यवस्थित जेवणात टाकल्या, तरी सुद्धा दुसऱ्यांदाही हेच झालं, तिसऱ्यांदाही हेच झालं. नक्की हे सगळं काय आहे मला नाही कळत. परंतु मी जाणून बुजून कुठलीही गोष्ट करत नाही आणि तुलाही माहिती आहे की स्वयंपाकाचा माझा अंदाज कधी चुकू शकत नाही. तर कलाने अद्वैतला ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. तर अद्वैत सुद्धा आता विचार करू लागतो की कला बोलते ते खरं आहे कदाचित, कारण आत्तापर्यंत जेव्हापासून कला या घरात आली आहे तेव्हापासून कलाच जेवण बनवते. कधीच तिच्या हातून काही चुकलं नाही, कधीच तिच्या हातून कुठलीही गोष्ट कमी जास्त झाली नाही. एवढंच काय तर मिस्टर स्वामीनाथन यांना सुद्धा कलाचं जेवण किती आवडलं होतं आणि म्हणून तर त्यांनी आपल्यासोबत एक डील फायनल केली होती. ते आतापर्यंत चांदेकरांकडे गेस्टही येऊन गेले, सगळ्यांना कलाच्या हातचं जेवण आवडलं आणि आम्ही सर्वजण तर रोज कलाच्या हातचं जेवण खातो. मग आता असं 4-5 दिवसामध्ये कलासोबत झालंय काय की तिच्या जेवणाची टेस्ट बदलतीये? कोणीतरी हे मुद्दाम करतंय का? कारण कला असं वागू नाही शकत. जेवढं मला माहिती आहे त्यानुसार तर कला चांगलंच उत्तम जेवण बनवते आणि असं असताना कलाकडे एवढ्या मोठ्या चुका कशा काय होतील? म्हणजे थोड्याफार चुका स्वयंपाकात झाल्या तर त्या समजण्यायोग्य आहे. म्हणजे थोडंसं मीठ जास्त झालं तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु एवढं मीठ शिऱ्यामध्ये मीठ कोण टाकतं? शिऱ्यामध्ये कला मीठ कशाला टाकेल? कारण तिला जर लहानपणापासून स्वयंपाकाची एवढी आवड आहे तर ती मुलगी शिऱ्यामध्ये मीठ कशाला टाकेल? आणि मिठामधला आणि साखरेमधला तिला फरक नाही कळणार का? मला असं वाटतंय की कोणीतरी हे मुद्दाम करतंय. अद्वैतला आता याच्यावर डाऊट झालेला असतो, त्यामुळे अद्वैत आता या प्रकरणाचा छडा लावण्याचं ठरवतो. अद्वैतला समजतं की कोणीतरी नक्कीच असं आहे की जे कलाच्या जेवणामध्ये काहीतरी गडबड करते. कला व्यवस्थित बनवते पण कोणीतरी गडबड करते, कारण आता अद्वैतला कलावर तेवढा विश्वास आलेला असतो, कलाने तेवढा विश्वास कमावलेला असतो. आणि मग रात्रीच्या वेळी जेव्हा कला ही जेवण बनवते त्यावेळी कला आता जेवण बनवून तिच्या रूममध्ये निघून अद्वैत आता स्टोर रूममध्ये गेलेला असतो, कारण स्टोर रूमचा दरवाजा हा किचनमधून असतो आणि अद्वैत स्टोर रूममध्ये गेलेला असतो आणि स्टोर रूममधून आता सगळ्या गोष्टी त्याला दिसत असतात की कोण किचनमध्ये येतंय, कोण किचनमधून जातंय. अद्वैत आता लक्ष ठेवूनच असतो. तर नेहमीप्रमाणे कलाचा स्वयंपाक झाल्यानंतर सरोज येते आणि सरोज आता कलाने बनवलेल्या भाजीमध्ये जास्तीचं मीठ टाकत असते आणि अद्वैत हे सगळं स्टोअरूममधून बघत असतो. अद्वैतने बघितलेलं असतं की याचा अर्थ कलाच्या जेवणामध्ये जे जास्तीचं मीठ जातंय ते कोणाकडनं जातंय तर आईकडनं जातंय आणि आई हे सगळं का करतीये? एवढी घाणेरडी हरकत आई का करतीये? असा अद्वैतला खूप मोठा प्रश्न पडतो. अद्वैत त्याच वेळी सरोज जेव्हा कलाच्या जेवणामध्ये मीठ टाकत असते अद्वैतने नेमका त्यावेळीचा व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतलेला असतो. आता सरोजला दाखवण्यासाठी त्याच्याकडे प्रूफ देखील असतो. सरोज कलाच्या जेवणामध्ये जास्तीचं मीठ टाकते आणि तिथून निघून येते. सरोजने तिचं काम तर केलेलं असतं. आता त्याच वेळी अद्वैत सुद्धा बाहेर येतो. त्यानंतर सर्व जेवायला बसतात. पुन्हा एकदा कलाच्या भाजीमध्ये मीठ जास्त पडलेलं असतं. सर्वजण आता कलाला पुन्हा बोलू लागतात. रजनी म्हणते की अगं कला, तुला झालंय काय? तू असं का करतीयेस? तुझ्या हातून कधीच असं होत नाही, कधी एवढं का मीठ पडायला लागलं तुझ्या हातून? आबा सुद्धा आता नाराज होत असतात.
आबा कलाला म्हणतात की कला, अद्वैतने तुला काल सांगितलं ना की मला बीपीचा त्रास होतोय, तू एवढं मीठ का टाकतेस भाजीमध्ये? कला म्हणत असते की नाही हो आबा, मी असं काहीच करत नाहीये. आणि मग सरोज आता कलाला बोलायला सुरुवात करते. कलाला म्हणते की आता तुझं खूप बघून घेतलं, मला हे अजिबात चालणार नाही की तू दिवसेंदिवस आबांच्या तब्येतीसोबत खेळायला लागलीये. आणि मला आता हे अजिबात सहन होत नाही. मी सगळ्या गोष्टी सहन करेल, तू आबांच्या तब्येतीशी तडजोड मी अजिबात सहन करणार नाही. आत्ताच्या आत्ता ह्या घरातून तू चालती हो. मला असं वाटतंय की यामध्ये तुझं काहीतरी प्लॅनिंग आहे. तू हे सगळं मुद्दाम करतीये, आबांना त्रास देण्यासाठी आणि घरातल्यांना त्रास देण्यासाठी सगळ्यांच्या जेवणामध्ये तू मीठ टाकतीयस. तेव्हा कला म्हणते की हो सरोज मॅडम, काय बोलताय तुम्ही? सगळ्यांच्या जेवणासाठी म्हणजे मी सुद्धा तेच जेवण खाणार आहे ना, मग मी असं का करेल? सरोज म्हणते की ते मला माहीत नाही, मला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी ना तू मुद्दाम करतेस, मुद्दाम तुझं सगळं चाललंय, मला काही कळत नाही असं समजू नकोस. आणि जेव्हापासून तू घरात आली आहेस ना तेव्हापासून मी तुझा हेतू चांगलीच ओळखून आहे. तुला फक्त चांदेकरांना त्रास द्यायचा आहे आणि चांदेकरांची प्रॉपर्टी हडपायची, आणि म्हणूनच तर या घरामध्ये आली आहे. अद्वैतला मात्र ते अजिबात सहन होत नसतं, कारण अद्वैतने सगळं काही बघितलेलं असतं. अद्वैतकडे त्या गोष्टीचा प्रूफही असतो. रोज कलाला एकही शब्द बोलण्याचं सोडत नसते. नाही नाही ते कलावर आरोप करत असते, नाही नाही ते कलाला बोलत असते. आता मात्र अद्वैतचा पारा चढतो आणि अद्वैत सरोजला म्हणतो की आई बस झालं. तेव्हा सरोज आता अद्वैतकडे बघू लागते आणि म्हणते की अद्वैत, तू माझ्यावर ओरडला, तू माझ्यावर ओरडला? अद्वैत म्हणतो की हो आई, मी तुझ्यावर ओरडलोय, कारण तू जे काही बोलतीयस ना ते एकदा तू कोणाला बोलतीयस याचा विचार कर, आणि हे सगळं कोणाला बोलायला पाहिजे ना याचाही विचार कर. सरोज म्हणते की अद्वैत, अरे काय बोलतोयस तू? आता तुझ्या बायकोचा तू एवढा बैल होऊन गेलायस का की प्रत्येक वेळी तुझी बायको बरोबर आणि बाकीचे घरातले सगळेजण चूक, असं वाटतंय का तुला? अरे ह्या मुलीने नक्की तुझ्यावर काय जादू करून ठेवली आहे की तू त्या मुलीची एवढी साईड घ्यायला लागलाय? आता तू तुझ्या आईच्या विरोधात जाणार आहे का? तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही आई, मी आईच्या विरोधात कधीही जाणार नव्हतो आणि कधीही गेलो नसतो, परंतु आईची अशी एक बाजू मला दिसली आहे ना की त्यामुळे मला आता आईवर विश्वास ठेवावा की नाही असं झालंय. तुला तरी कळतंय का काय बोलतोयस तू? अरे आईशी बोलतोय, जरा लक्षात ठेव, भान ठेव. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आई, मला कळतंय ना की मी माझ्या आईशीच बोलतोय. आबा सुद्धा अद्वैतला रागवतात की अरे अद्वैत, काय झालंय तुला? आणि सरोज सोबत बोलण्याची ही पद्धत योग्य नाहीये. तर अद्वैत म्हणतो की आबा, जेव्हा मी तुम्हाला एक गोष्ट दाखवेल ना तेव्हा मात्र तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल आणि तुमचेही तुमच्या सुनेबद्दल हेच विचार असतील. तेव्हा आबा म्हणतात की असं काय झालंय नक्की? मग आता अद्वैत त्याने त्याच्या मोबाईलमध्ये जो व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो तो घरातल्या सगळ्यांना दाखवतो, आबांनाही दाखवतो, सरोजलाही दाखवतो, आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत असतं की सरोज किचनमध्ये जाऊन कलाच्या भाजीमध्ये जास्तीचं मीठ टाकते. आता हा व्हिडिओ अद्वैतने आबांना दाखवलेला असतो. आबा तर शॉकच झालेले असतात, सोबतच घरातले सुद्धा शॉक झालेले असतात. तर अद्वैत आता सरोजला म्हणतो की आई, आता या व्हिडिओबद्दल तुला काय बोलायचंय? सरोज मात्र गप्प बसलेली असते, कारण सरोजचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर आलेला असतो. एवढं घाण काम सरोजनेच केलंय. प्रत्येक वेळी कलाच्या जेवणामध्ये जास्तीचं मीठ टाकून कलाला बदनाम करण्याचं काम सरोजने केलंय, ही गोष्ट आता सगळ्यांना समजलेली असते. अद्वैत सरोजला म्हणत असतो की आई, मला कधीच वाटलं नव्हतं की तू एवढ्या खालच्या लेवलला जाशील. म्हणजे प्रत्येक वेळी मी ह्या कलाला बोलत आलो, प्रत्येक वेळी मी कला आणि आईमध्ये जर कोणाला चूज करायचं असेल तर मी आईला चूज केलंय, परंतु तू मात्र माझा आज विश्वासघात केलायस. माझा तुझ्यावर एवढा विश्वास होता की माझी आई कधी चुकीचं वागू शकत नाही, परंतु माझी आई असंही वागू शकते, आज हे मला तू दाखवून दिलंस. तू कलाला बदनाम करण्यासाठी तू स्वतः एवढी बदनाम झाली. आई, मला तुझ्याकडनं कधीच ही अपेक्षा नव्हती. तरी पण मी विचार करत होतो की कला आतापर्यंत घरामध्ये एवढं चांगलं जेवण बनवत आली आहे आणि अचानक तिच्यासोबत असं काय व्हायला लागलंय, अचानक असं काय होतंय की तिच्याकडनं एवढ्या चुका व्हायला लागलाय. म्हणजे माणसाकडनं जर एक चूक झाली तर माणूस दुसरी गोष्ट ती सुधारण्याचा प्रयत्न करत असतो, आणि कलाचा स्वभाव मला माहिती आहे, परंतु कलाकडनं मात्र दिवसेंदिवस तिचं जेवण खराबच होत चाललं होतं, आणि म्हणूनच मला या गोष्टीवर डाऊट आला. आणि ज्यावेळी तू भाजीमध्ये जास्तीचं मीठ टाकत होती ना त्यावेळी मी स्टोर रूम मध्ये लपलेलो होतो आणि स्टोर रूम मधून मी सगळं बघत होतो, आणि तेव्हाच मी तुझा व्हिडिओ रेकॉर्ड केला. मला अगदी माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही की माझी आई असं काहीतरी करू शकते. आई, आज तू माझा कम्प्लिटली विश्वासघात केलाय. तुला खरं तर आई म्हणून घ्यायला पण आज मला कसं तरी वाटतंय. अद्वैत आता सरोजला नाही नाही ते बोलत असतो.
त्या गोष्टीचा फायदा मात्र रोहिणीला होत असतो. रोहिणी म्हणत असते की बापरे, मी तर काही केलंही नाहीये, यावेळी मी काहीही न करता मुलामध्ये नाईमध्ये एवढी मोठी थिणगी कशी काय पेटली, ज्या गोष्टीची मी इतके दिवस वाट बघत होते ती आज गोष्ट झाली आहे. म्हणजे चक्क अद्वैत आता बायकोची बाजू घेऊन आईशी भांडायला लागलाय. सरोज वहिनी, तुला माहीत नाही, परंतु खूप दिवस झाले माझी अशी इच्छा होती की हे दृश्य बघायची, आणि आज हे दृश्य मी बघितलं. मला बघायचं होतं की ज्या मुलाला तू प्रत्येक वेळी पुढं करत असते ना की माझा अद्वैत, माझा अद्वैत, माझा अद्वैत, तोच अद्वैत तुझी कशी सगळ्यांसमोर इज्जत काढेल ना, हेच दृश्य मला बघायचं होतं. आणि आज ते दृश्य मला बघायला भेटलंय. खरंच मी आज भरून पावले आहे. आता तुझा खरा माज तर उतरला असेल, कारण स्वतःच्या मुलानेच तुला बदनाम करून टाकलंय. रोहिणीला मात्र खूप मज्जा येत असते की अद्वैत आता सरोजला बोलत असतो. तर अद्वैत मात्र सरोजला बोलण्याचा एकही चान्स सोडत नसतो. सरोजला अगदी तो नाही तो बोललेला, तू माझी आई कधी असूच शकत नाही, माझी आई असं कधीच करणार नाही. माझ्या आईने तर प्रत्येक वेळी मला चांगल्या गोष्टी शिकवल्यात, प्रत्येक वेळी समोरचा कितीही वाईट वागला तरी चांगलं वागायला शिकवलंय, परंतु माझी आई असं करेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. खरं तर आज मला तुला आई म्हणावंसं वाटत ते, असं तो सरोजला म्हटलेला असतो. सरोज खूप रडत असते आणि म्हणत असते की अद्वैत आय एम सॉरी. आणि अद्वैत पुढे ती आता माफी मागत असते. अद्वैतला ती म्हणत असते की अद्वैत, मला माहिती आहे की हे सगळं मी जाणून बुजून केलं, कारण ती मुलगी तुझ्या खूप जवळ येते आणि मला ते सहन होत नाही. तू माझा मुलगा आहेस आणि माझ्या जवळ राहावं असं मला वाटतं, आणि म्हणूनच मी ही गोष्ट केली आहे. अद्वैत म्हणतो की आई, परंतु ही जी गोष्ट तू केली आहे ना ती फार चुकीची आहे. कलाने जी गोष्ट केलीही नाहीये, जी चूक केली नाहीये, त्याची शिक्षा सुद्धा तू कलाला देतेयस, हे खरं तर फार चुकीचं आहे. तर आता सरोज फार हर्ट झालेली. शेवटी कलाच सरोजची बाजू घेत अद्वैतला म्हणत असते की अद्वैत जाऊ दे, जे काही झालं ते झालं. आणि सरोज मॅडमने शेवटी प्रेमापोटीच हे सगळं केलं ना, त्यांचंही तुझ्यावर प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या हक्काने तुमच्यातला बॉन्ड कमी होऊ नये, तुझं त्यांच्यावरचं प्रेम कमी पडू नये, त्यामुळेच तर त्यांनी हे सगळं घडून आणलं. आणि जे काही त्यांनी केलंय ते तुझ्यासाठीच केलं, तुझ्या प्रेमापोटीच केलं. नाहीतर असं कोण करतं? त्यांना वाटलं असेल की मी आता तुझ्या जास्त जवळ येतेय आणि मग अद्वैतचं माझ्यावरचं प्रेम संपतं की काय, आणि म्हणून त्यांनी असं केलं असेल. ही गोष्ट तू पॉझिटिव्हली घेऊ शकतो ना की सरोज मॅडमनी हक्काने हे सगळं केलंय, सरोज मॅडमचं खरंच तुझ्यावर प्रेम आहे म्हणून हे सगळं केलंय. तू आता सरोज मॅडमवर रागवू नको, आणि जे काही झालं ते मी विसरून पण गेली आहे. मला त्याचं काहीच नाही, जे झालं ते झालं, एवढं काही नाही आहे त्याच्यामध्ये. एवढं होऊन सुद्धा आता कलाने सरोजची बाजू घेतलेली असते आणि अद्वैत समोर ती सरोजची बाजू मांडत असते. सरोजनी एवढं तिच्यासोबत वाईट केलेलं असतं तरी सुद्धा कला ही सरोजचीच बाजू घेत असते. आणि कुठेतरी आता हे सरोजला जाणवायला लागलेलं असतं की ह्या मुलीच्या बाबतीत मी एवढं वाईट केलं, हिला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, परंतु ही मात्र माझी एवढी साईड घेतेय. त्यामुळे कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर आता सरोजच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो. परंतु मित्रांनो, अद्वैत आणि सरोजमधलं हे नातं नीट होईल की नाही हे आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्ये बघायला मिळेल. तर मित्रांनो, आजच्या भागाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच सांगा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.